प्रत्येक डोळ्यासाठी लढतायत किंवा विनाअनुदानित म्हणून अनुदान मागणी करतायत किंवा जे 20, 40, 60% आले आहेत, ती सगळी कृपा, सगळी देय आपण मिळवून दिलेली आहे. महाराष्ट्रातला प्रत्येक आजचा झालेला अनुदानित शिक्षक, विनाअनुदानित शिक्षक हा ज्युनियर कॉलेजच्या संघटनेमुळे, तुमच्यामुळे सफल झालेला आहे. आज 20%, 40%, 60% सगळं आपण मिळवून दिलेलं आहे. ते 14ला मिळवलं, नंतर 17ला मिळवलं. आपण हे सतत करत राहिलो. शासन आपल्यापेक्षा जास्त बदमाशी करतं. आता त्यांनी, मित्रांनो, मुंबई ज्युनियर कॉलेज टीचर्स युनियन ही स्थापना मुळात शिक्षकांच्या अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी निर्माण झाली. आपली ज्युनियर कॉलेजेस 1975ला शासनाने सुरू केली. 10+2+3 स्तर, +2 स्तर 75ला सुरू झाला आणि 76ला 11वी 75ला 76ला 12वी सुरू झाली. परंतु आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर शिक्षकांना तात्पुरतं ठेवण्यात येत होतं. 79 साली राज्यामध्ये ज्युनियर कॉलेज शिक्षकांसाठी संघटना उभी राहिली. महासंघ नावाने, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ. 89 साली जेव्हा ही उभी राहिली तेव्हा मुंबईचे शिक्षक बहुतेक डिग्री अटॅच असलेल्या युनिटमध्ये बुकटू नावाच्या डिग्री कॉलेजच्या जोडत होते आणि शाळेचे असलेले हायस्कूलच्या संघटनेत होते. आपण त्यांच्यावर लढत होतो. 1987 साली डिग्री कॉलेजच्या शिक्षकांनी संप केला. त्याच्यामध्ये शासकीय कर्मचारी नव्हते आणि त्यांनी एक मोठा नारा केला होता, समान वेतन मिळणे तक कॉलेज बंद, कॉलेज बंद. 1987 साली हा जो नारा केला, जी घोषणा केली, ती घोषणा प्रत्यक्षात येणं शक्य नव्हतं. महासंघ त्यापूर्वी वेगळे लढत होता. 1980 साली महासंघाने ज्युनियर कॉलेज शिक्षकांना सेवा शाश्वती मिळवून दिली. 2 वर्ष ज्यांची सेवा झाली आहे त्यांना सेवेत कायम करा असं 80 साली शासनाने मान्य केलं आणि त्याचा शासनादेश काढला. 80 सालापासून आपण कायम होऊ लागलो. पण तरी मुंबईमध्ये प्रचंड प्रमाणात शिक्षक कायम नव्हते. आणि 82 साली जेव्हा वेतनाची पुनर्रचना झाली तेव्हा महासंघाचे लोक इथे उपोषणाला बसले आणि 9 जण उपोषणाला बसले. त्यातले 4 जण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले. 13 दिवस उपोषण चाललं आणि त्यानंतर शासनाने ज्युनियर कॉलेज शिक्षकांना वेतन श्रेणी सुधारून दिली. 500, 600, 500, 900च्या ऐवजी 600, 630 अशी वेतन श्रेणी त्यावेळेला त्यांनी सुधारून दिली. एक टप्पा आपण पुढे गेलो. डिग्री कॉलेजच्या शिक्षकांना त्याला 716च्या वेतन श्रेणीची मागणी होती आणि आपण त्यासाठी त्यांच्यावर लढायला उतरलो होतो. महाराष्ट्र शासनाच्या मध्ये ही वेतन श्रेणीच नव्हती म्हणून आपल्याला खाली उतरावं लागलं. 600, 630च्या वेतन श्रेणीत आपण सहमत नव्हतो. महासंघाने सर्वांच्या कडून ऑप्शन फॉर्म घेताना आम्हाला हे मान्य नाही तरी स्वीकृत करतो, अंडर प्रोटेस्ट ज्याला आपण म्हणतो, तशी ती वेतन श्रेणी आपण 600, 630 ती महाराष्ट्रात घेतली. नंतर लढाई चालू राहिली. 1984ला आपण लढलो, 1986ला लढलो, 85ला बायकॉट टाकला आणि मागण्या मिळवत गेलो. 1987ला जेव्हा ऑल इंडिया डिग्री युनिव्हर्सिटी आणि कॉलेज टीचरचा संप होता तेव्हा मुंबईतले शिक्षक, फक्त मुंबईतले, महाराष्ट्रात कोणी शिक्षक संपात नव्हते. मुंबईच्या डिग्री कॉलेजचे शिक्षक संपात उतरले होते आणि आम्ही पण त्या संपात सहभागी होतो. इथे जेव्हा आम्ही मिटिंग व्हायच्या तेव्हा आमच्या लक्षात येत होतं की महाराष्ट्रात शिक्षक संपात नाहीत, कारण ज्युनियर कॉलेज शिक्षकांसाठी तिथे मागणीच नाही. महाराष्ट्र शासनाकडे मागणी नाही. 716ची वेतन श्रेणी महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत नाही आणि महाराष्ट्र शासनाने कोणती वेतन श्रेणी द्यायची याची समिती बसवलेली होती. तुम्हाला आता सर्वांना माहिती असेल, सेवेत असलेल्यांना, की जेव्हा केंद्र सरकार वेतन श्रेणी जाहीर करतं तेव्हा राज्य सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना कोणती वेतन श्रेणी द्यायची यासाठी समिती बसवतं, वेतन आयोग गठीत करतं आणि मग त्यानंतर त्यांच्या शिफारशीनुसार
नंतर मंत्रिमंडळ निर्णय घेऊन वेतन श्रेणी लागू होते. आपल्यासाठी त्यावेळेला वेतन आयोग गठीत केला होता शासनाने आणि त्यांनी कोणती शिफारस केली नव्हती, कोणती मागणी मांडली नव्हती. त्यामुळे आपल्या ज्युनियर कॉलेजचे शिक्षक मुंबईमध्ये 87ला थोडे आपण निराश झालो. डिग्री कॉलेज शिक्षकांचा UGCने त्यांची वेतन श्रेणीची मागणी मान्य केली. त्यांनी संप मागे घेतला. संप मागे घेतल्यानंतर महाराष्ट्रामध्ये काय करायचं हा प्रश्न होऊन महाराष्ट्रात आपण ज्युनियर कॉलेजसाठी संप चालू ठेवावा असं त्यावेळेच्या बुकटोने आणि एम बुकटोने निर्णय घेण्यात चालवलेलं होतं. 2 दिवसानंतर सगळे डिग्री कॉलेजचे शिक्षक आपापल्या कॉलेजमध्ये कामावर हजर झाले आणि ज्युनियर कॉलेजच्या शिक्षकांच्या बाबतीत कुठलाच निर्णय झाला नाही, होणं शक्यही नव्हतं. हे जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा असं ठरवलं की आपण ज्युनियर कॉलेजच्या शिक्षकांनी आता त्यांच्यावर राहणं जे आहे ते घातक आहे, हानी करणार आहे, शिक्षकांवर अन्याय करणार आहे आणि अकारण संपामध्ये सहभागी करून घेणार आहे. मग महासंघासमवेत आपण त्यांच्याशी सहभागी झालो. 87ला आधी आपण मुंबई ज्युनियर कॉलेज शिक्षक संघटनेची स्थापना केली आणि मग त्यांच्यावर एकत्रित होऊन महासंघाशी आपण सम्मिलित होऊन 88ला आपण एकत्रित लढा लढला. 88ला लढ्याला राम वेगळे होते. त्यांनी मान्य केलं की तुमची जी वेतन श्रेणी आम्ही सुधारून देऊ, तुमचा अन्याय झालेला आम्हाला मान्य आहे, कोणती देऊ याकरता आपण चर्चेच्या सिरीज करूया. मग त्यानुसार 89ला आम्ही महासंघाने सर्व देशभर बहिष्कार, राज्यभर बहिष्कार टाकला. 88ला बहिष्कार टाकला होता. त्यावेळेला मेघेंनी बहिष्कार सुरू व्हायच्या आधीच चर्चा केली होती म्हणून ते स्थगित केला होता. 89ला आपण मोठा बहिष्कार टाकला. दीर्घकाळ हे आंदोलन चाललं. मे महिन्यापर्यंत 5 मे पर्यंत आपलं हे बहिष्कार आंदोलन चालू होतं. शासनाने अत्यंत वाईटरित्या त्यावेळच्या विद्यार्थ्यांचे पेपर कोणत्याही व्यक्तीकडून तपासून घेतले. शिक्षकांनी ते तपासले नाहीत. क्वचित काही लोक गेले असतील, बाकी आपल्या विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान करीत हा संप हा बहिष्कार मोडीत काढण्याचं कार्य केलं. पण आपल्याला वेतन श्रेणी मात्र आपण सुधारून घेतली. 91ला आपला पहिला बेमुदत संप झाला आणि तो बेमुदत संप आपल्याला प्रचंड फलदायी ठरला. आपण वेतन श्रेणी मिळवली, वेतन श्रेणी सुधारून मिळवली आणि आपण अधिक वरच्या टप्प्यावर गेलो. 91च्या बेमुदत संपाने आपल्याला प्रचंड ताकद आली. त्यापूर्वी 89च्या बहिष्कार आंदोलनामध्ये आपण पहिल्यांदा बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. चर्चगेट समोर उपोषणाला लोक बसत होते आणि ते उपोषण सोडवायला हे आपले गडकरी साहेब उपोषण सोडायला आलेले होते. ते पदवीधर संघाचे आमदार म्हणून होते आणि तिथून ते उपोषण सोडायला मुंबईत आलेले होते. आपण 91च्या संपानंतर पुन्हा आंदोलन चालू ठेवली. त्या बेमुदत संपानंतर 96 साली त्या काळामध्ये आपण जी वेतन श्रेणी मिळवली त्या वेतन श्रेणीमध्ये बदल करीत शासनाने ही वेतन श्रेणी 25,000 देता येणार नाही असं म्हटल्यामुळे पुन्हा 96 साली आपण पुन्हा एकदा बेमुदत संप केला आणि त्यावेळेला आपल्या संघटनेने 87 साली पर्यवेक्षकाचं पद मिळवलं होतं ज्युनियर कॉलेजला स्वतंत्र आणि 96च्या संपामध्ये ज्युनियर कॉलेज शिक्षकांनी उपप्राचार्य पद मिळवलं. कोणताही संप वाया जात नसतो शिक्षक मित्रांनो. 97 साली आपण त्याचा शासनादेश काढून घेतला आणि महाराष्ट्रात जिथे 8पेक्षा जास्त तुकडे आहेत तिथे सगळ्या ठिकाणी उपप्राचार्य पद निर्माण करून घेतलं. आज ते उपप्राचार्य आपल्यामध्ये आहेत. काही उपप्राचार्य याचं भान बाळगतात, आपल्याला मदत करतात, शिक्षकांना सहकार्य करतात आणि काही उपप्राचार्य असं मानतात की मी आता ज्युनियर कॉलेजचा नाही, मी मॅनेजमेंटचा झालो आहे. हे घडतं. वरच्या पदी गेल्यावर काही माणसं स्वतःला वेगळं समजू लागतात आणि मग आपले प्रश्न अधिक निर्माण होतात. त्यानंतर पुन्हा आपल्याला 98 साली बेमुदत संप करावा लागला. 98-99च्या संपामध्ये आपला बेमुदत संप या युती सरकारने मोडून काढला. 42 दिवस आपण तो संप केला. 89 साली जेव्हा आपण बहिष्कार टाकला होता तेव्हा आपलं वेतन थांबवलं होतं. नोकरीतनं आता जसे कार्यमुक्त करतात तसं कार्यमुक्त केलं होतं. त्यांना हजर करून घ्यायला वेळ लावला. जूनमध्ये त्यांनी कॉलेज सुरू झालं तरी हजर करून घेतलं नव्हतं आणि उशिरा हजर सुरू केलं तो पण वेतन थांबवून ठेवलं होतं. 91ला बेमुदत संपात गेलो, त्याचं वेतन तो पण थकलं होतं, पुन्हा आपण ते मिळवलं.
98ला 42 दिवसाचा संप केला, त्याचं वेतन दीर्घकाळ थांबलं. आपल्याला त्रिस्तरीय वेतन श्रेणी हवी होती, ती वेतन श्रेणी आपण मिळवली. आपण त्याचे लाभ घेतले 2000 साली. लाभ उशिरा मिळतात, कधी कधी संघर्ष करताना ताबडतोबीने लाभ मिळतील असं सांगता येत नाही. मी आज आंदोलन केलं, आझाद मैदान 500 लोक जमलो, उद्याच्या उद्या कंकाळचं इथून जातील असं काही करत नाही. तुम्ही आम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे, सातत्याने आपल्या त्यांच्यावर आक्रमण करत राहावं लागतं. आपण सातत्याने सिंगसाहेब सांगितलं, आम्ही सतत जशा मिटिंग घेतो इथे जमीनदारच्या, तशा मिटिंग डेप्युटी बरोबरही घेतो, सातत्याने भेटत राहतो. तुम्हाला सर्वांना ते ठाऊक आहे. तुम्हालाही आम्ही अनेक वेळा तिथे बोलवत असतो, काही वेळा तुम्हाला न बोलवताही आम्ही जात असतोच. आणि मग आपण अनेक गोष्टी, अनेक प्रश्न सोडवून घेत असतो. ही भूमिका आपण सातत्याने घेऊन आपण सातत्याने वाटचाल करत चाललो. पण मित्रांनो, 2000 सालानंतर थोडी परिस्थिती बदलली. अशा प्रकारे बदलली की शासनाने त्यावेळेला एक पायाभूत पदे नावाची संकल्पना अस्तित्वात आणली. बेसलाईन पोस्ट म्हणजे तुमच्या कॉलेजमध्ये जेवढे शिक्षक आहेत तेवढ्या शिक्षकांचा पगार निघेल. महाराष्ट्रात त्या प्रकारे जेवढे शिक्षक आहेत त्या शिक्षकांचं वेतन शासन देईल. त्याच्यात एखादं पद वाढलं तर शासनाकडे पाठवा आणि मग शासनाकडनं मंजूर करून द्या. ही 2000 सालापासूनची जी प्रक्रिया सुरू झाली, त्यामुळे आपलं बरंच मोठं सेटबॅक बसला. लोकांना प्रचंड त्रास होऊ लागला, कारण कॉलेजनी माहिती पाठवायची, माहिती तिथं डेप्युटी किती पाठवणार. 2007 असा वाढत 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 वाईट अवस्था अशी झाली की लवकर त्याला मंजुरीच मिळेल अशी झाली. 12-13 नंतर तर अत्यंत वाईट अवस्था आली. आज जी आपल्याकडे शिरगणना चालू केलेली आहे, 2011 मध्ये ही शिरगणना सुरू केली, त्याच्यामुळे पदक कमी केली. जे गैरहजर ते पटावरच नाहीत अशी भूमिका शासनाने घेत. मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त शिक्षकांची समस्या भेट केला. आता पुन्हा शिरगणना आहेच. 11, 15, 22 3 दिवस दिलेले आहेत. तर याच्यामध्ये शिरगणती चालू आहे आणि मग जेवढे विद्यार्थी उपस्थित असतील तेवढ्यांनाच आम्ही पटाव धरू, तेवढ्याच लोकांचा कार्यभार घेऊ आणि मग बाकीच्या शिक्षकांना आम्ही मंजुरी देणार नाही अशी शासनाची मानसिकता आहे. आपली संघटना मजबूत आहे. ज्युनियर कॉलेज शिक्षकांना याचा त्रास आपण अजिबात होऊ देणार नाही. दोन 2000 मध्ये जी बेसलाईन पद्धत झाली, त्यानंतर विनाअनुदानित प्रकार सुरू झाला आणि मग 2014ला ज्युनियर कॉलेज संघटनेत तुम्हीच आम्ही बहिष्कार घालून पहिल्याने कायम विनाअनुदानित मधला